पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेवर मागील 4 वर्षापासून असलेले प्रशासक राज आता संपुष्टात आले असून लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि लोकनियुक्त नगरसेवक यांचा कार्यकाळ मागील जानेवारी महिन्यापासून सुरू झालेला आहे। मागील 4 वर्षाच्या अर्थसंकल्पात नगरपालिकेचे कर व विविध मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न तसेच शासनाकडून विविध स्वरूपात प्राप्त होणारा निधी यांची एकत्रित गोळाबेरीज करत अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचं दिसून आलं होतं। प्रशासकीय राजवट असल्याने या शहरातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांना फारसं स्थान न देता नगरपालिका प्रशासनाकडून उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालत अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचं दिसून आलं होतं। आता लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील 2026-27 आर्थिक वर्षाचा पहिलाच अर्थसंकल्प आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहासमोर मांडण्यात आला। यावेळी विविध अंदाजपत्रकीय तरतुदी आणि मागील काळात विविध विकास कामांवर झालेला विनियोग आदी मुद्दे उपस्थित होतानाही अर्थसंकल्पीय सभा वादळी ठरल्याचं दिसून आलं। नगर परिषदेच्या या सभेत श्री विठ्ठल मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली होती, मात्र ही तरतूद आम्हाला विचारात न घेता करण्यात आल्याचं सांगत यास स्थगिती देण्यात आल्याची माहिती सभेनंतर माध्यमांशी बोलताना नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी दिली आहे। काय चर्चा घडली, कितीची तरतूद आहे आणि काय त्याच्यावर सूचना ती विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातला जो वारलीचा आराखडा आहे त्या आराखड्याला प्रशासनाकडून तरतूद केली गेली होती, म्हणजे सादर केला गेला होता। त्याच्यावरती मी अध्यक्ष किंवा आमचे सर्व सन्मानित सदस्य आहेत त्यांनी स्थगिती आणलेली आहे, कारण आम्हाला कुणालाही विचारात न घेता ही तरतूद केली गेली होती। कारण तिथं जे बाधित लोक होणार आहेत त्यांना कुठंतरी विचारात धरून त्यांची म्हणणे ऐकून घेणं अपेक्षित आहे, त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती स्थगिती आणली। किती रुपये 10 कोटीची तरतूद करण्यात आली होती। मुंबईत बैठक झाली कॉरिडॉर संदर्भात, या संदर्भात आपल्याला निमंत्रण नव्हतं असंही सदस्य या बैठकीत म्हटले, काय नक्की वास्तव? हां, ते खरंच आहे की ह्या शिवसाहेबांनी मान्य शिवसाहेबांनी सांगितलं की ह्याचं कुठंतरी पालकमंत्री किंवा संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन तिथं मीटिंग झाली व आराखडा सादर केला गेला, परंतु ह्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला किंवा शहरात जे बाधित लोक होणार आहेत त्यांच्यातील कुठल्याही प्रमुखाला कुठे विचारात घेतलं गेलेलं नाही, त्याच्यामुळं आम्ही ह्या गोष्टींवरती स्थगिती आणली आहे।